आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दररोज काही ना काही घटना घडत असतात, पण काही घटना आपल्याला शुभ संकेत देत असतात. आपल्याला बऱ्याच वेळा ते कळत नाही. तर त्याच गोष्टींची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत देणार आहोत. या सजीव सृष्टीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. कधी कुणाची चांगली वेळ चालू असते तर कधी कोणाची वाईट. कधी कधी आपण सुद्धा मोठ्या रुबाबात म्हणतो, बघा अरे तू थांब, माझी सुद्धा कधी ना कधी वेळ येईल. आज तू माझ्यावर हसतो, आज तू माझ्यावर हसते, पण उद्याचा काळ माझा असेल, उद्याची वेळ माझी असेल. त्या वेळेला कोणाचेही बंधन नाही. वेळेसारखा मोठा गुरु या जगामध्ये कोणताच नाही. कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर या वेळेसमोर या व्यक्तीला सुद्धा झुकावंच लागतं. आजवर तुम्ही सुद्धा कितीतरी लोकांना बघितलं असेल. किती लोक श्रीमंतीकडून गरिबीकडे आलेले आहेत आणि काही लोक जी खूप गरिबाच्या परिस्थितीत होती तर ती सुद्धा आज मोठी झालेली आहेत. मग आपण सुद्धा म्हणतो की वेळेपुढे कधीच कुणाचं चालत नाही. एकेकाळी या लोकांचं काय थाट होता आणि आज बघा यांच्यावर काय वेळ आलेली आहे. थोडक्यात काय अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचं बालपण, तरुणपण आणि म्हातारपण हे सारखंच असतं. कधी कधी एखादी व्यक्ती बालपण खूप कष्टामध्ये काढते, पण त्याचं प्रौढपण खूप मजेत जातं. ज्यांचं बालपण खूप आनंदात मजेत गेलेलं असतं, काही व्यक्तींच्या बाबतीत असं असतं की त्यांनी ही गोष्ट मागितली आणि त्याला ती लगेच मिळाली. पण कधी कधी या व्यक्तीच्या बाबतीत असं होतं की त्याला उतार काळ खूप कष्टाचा जातो. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा जर काळ बालपणाचा जर सुखाचा गेलेला असेल तर उतार काळ वाईटच जाईल असं नाही. याला काही व्यक्ती अपवाद सुद्धा असू शकतात, पण तेही क्वचितच. आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो, त्यांचं बालपण खूप कष्टामध्ये, दुःखामध्ये गेलेलं असतं. म्हणजेच काय, थोडक्यात आपल्याला कधी सुख कधी दुःख हे पचवावंच लागणार आहे. प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत राहते, ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात. तर या गोष्टी कोणत्या हे जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं आणि इशाऱ्यांना समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला समजून जाणार आहे की तुम्हाला हे शुभ संकेत मिळाले होते. तुमची जी वाईट वेळ होती ती आता संपत आलेली आहे. दुःखाचा नाश आता होणार आहे आणि तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. तर यातला सगळ्यात पहिला शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही देवाजवळ दिवा लावत असताना, मग तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लावा, पण या दिव्याच्या वातीत जर फूल तयार झालं, म्हणजे दिव्यामध्ये जर खून तयार झालं, तर तुम्ही समजून जा तुमची जी काही वाईट वेळ होती ती आता संपणार आहे. तुम्ही देवाजवळ जी काही प्रार्थना केली होती, तुम्ही जी काही इच्छा देवाजवळ दररोज मागत होता ती आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. तुमची प्रार्थना देवाजवळ पोहोचली आहे आणि म्हणूनच या दिव्यामध्ये फूल बनलेलं आहे. कारण प्रत्येकजण दररोज देवाजवळ दिवा लावत असतो आणि तुम्ही सुद्धा दररोज देवाजवळ दिवा लावत असताना पण दररोज दिव्यामध्ये खून तयार होतो असं नाही. अशी कधीतरी वेळ येते तेव्हाच दिव्यामध्ये फूल बनत असतं. दररोज कोणाच्याही दिव्यामध्ये फूल बनत नाही, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा असं तुमच्या दिव्यामध्ये फूल बनेल तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे तुम्ही देवाकडे जी काही इच्छा मागितली आहे आणि जी काही प्रार्थना मनोमन तुम्ही देवाजवळ करत होतात ती आता पूर्ण होणार आहे. यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश आणि उत्साही वाटतं. आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखं वाटतं. बघा, दररोज आपल्याला असं वाटत नाही की उठल्या उठल्या आपल्याला खूप फ्रेश वाटतंय. कधी कधी आपल्याला अंथरुणामधून सुद्धा उठू वाटत नाही, पण कधी जर तुम्ही उठले तुम्हाला खूप फ्रेश, उत्साही वाटत असतं. अचानक तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक, एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजून जा तुम्ही जे काही काम त्या दिवशी हातात घेतलेलं आहे ते पूर्ण होणार आहे. त्या कामामध्ये तुम्ही सफल होणार आहात. तर हा एक तुमच्यासाठी शुभ संकेत आहे असं तुम्ही समजून घ्यायला हवं. यानंतरचा तिसरा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जाता किंवा मग एखाद्या देवाच्या चरणी तुम्ही नारळ वाढवत असता, म्हणजे नारळ फोडत असता, तेव्हा तो नारळ जर पावला, म्हणजे नारळ जर आतून खराब निघाला, तर तुम्ही बऱ्याच वेळा नाराज होता की अरे मी एवढ्या उत्साहाने देवाच्या मंदिरात आलो होतो, माझी काहीतरी इच्छा पूर्ण होईल या आशेने मी देवाला नारळ फोडण्यासाठी आलेलो होतो आणि नारळ बघा खराब निघाला, म्हणजे नारळ पावला. तर असं काय झालं असेल, आता माझ्या बाबतीत काही वाईट घडणार आहे का, देव माझ्यावर रुसला आहे का, तर असं अजिबात नाही. जेव्हा असं नारळ पावतो तेव्हा घाबरून जाण्याचं काहीच कारण नसतं. याचा अर्थ असा होतो की तो जो प्रसाद आहे तो देवाने स्वतः खाल्लेला आहे.
म्हणून तो नारळ खराब निघतो, म्हणजे दुसरं कोणी तो प्रसाद खाऊ शकत नाही। तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण करण्यात येतो। सोबतच याचा दुसरा अर्थ असाही होतो, तुमची जी इच्छा आहे, ती मनोकामना आहे, ती लवकरच पूर्ण होणार आहे। देवाची पूजा करताना तुमची जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते। यापुढे तुमचं पूजेचं नारळ जर खराब निघालं तर तुम्ही दुःखी होऊ नका, उलट आनंद माना की भगवंत आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत व त्यावेळी तुम्ही तुमच्या मनात जी काही इच्छा आणाल ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे। तुम्ही जर देवाच्या मंदिरात गेला किंवा एखाद्या पूजेमध्ये नारळ फोडलं, म्हणजे नारळ वाढवलं आणि खोबरं जर व्यवस्थित निघालं, तर तो जो प्रसाद आहे तो एकट्याने न खाता सगळ्यांना वाटावा। शक्य झाल्यास मंदिरामध्ये जाऊन तो प्रसाद तुम्हाला जे कोण लोक मंदिरात मिळतील, जी भक्त तुम्हाला मिळतील, त्यांना तो तुम्ही प्रसाद वाटावा। असं केल्यामुळे तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ मिळतं। यानंतरचा पुढचा शुभ संकेत असा की जेव्हा तुम्ही सकाळी किंवा कोणत्याही वेळेमध्ये काही कामानिमित्त किंवा कशासाठी काय होईना घराबाहेर पडता आणि तुम्हाला एखादा सफाई कर्मचारी साफसफाईची कामं करताना दिसतो किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला झाडू मारताना दिसली, तर तुम्ही समजून जायचं की तुमची अडलेली जी कामे आहेत ती पूर्ण होणार आहेत। हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे, तुम्ही समजून घ्यायला हवा। यानंतरचा पुढचा शुभ संकेत असा होतो, जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला डोक्यावरून पाणी वाहताना दिसते, तेव्हा तुम्हाला अशी भरलेली घागर दिसते, तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आता धनलाभ होणार आहे। तुम्हाला कोणता का होईना मार्गाने आता पैसा मिळणार आहे। तर पाण्याची अशी भरलेली घागर दिसली तर हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो। यानंतरचा पुढचा शुभ संकेत आहे, म्हणजे बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये चुलीवर किंवा गॅसवर दूध गरम करायला ठेवतो। चुलीवर ठेवला असेल तर आपण त्यातला जाळ मुद्दाम कमी करून ठेवतो की कमी जाळावर हे दूध चांगलं तापलं जाईल, किंवा गॅसची फ्लेम सुद्धा एकदम कमी ठेवतो की कमी गॅसवर हे दूध एकदम चांगलं आणि खरपूस तापलं जाईल आणि आपण आपल्या दुसऱ्या कामासाठी निघून जातो। एवढी सगळी काळजी घेऊन सुद्धा दूध जे आहे ते उतू जातं आणि आपण घाबरून जातो की आता चूल जी आहे ती सगळी खराब झाली किंवा गॅस आहे तो सगळा खराब झाला। आता मला हा जो गॅस आहे किंवा ही जी चूल आहे ती पुसण्याचा किंवा गॅस पुसण्याचा वैताग होणार। पण अशा वेळेस नाराज होण्याचे काही कारण नाही। दूध जर उतू गेलं तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे। थोडक्यात काय, तुमच्या भविष्यामध्ये एकदम चांगल्या अशा घटना घडणार आहेत, शुभ घटना घडणार आहेत। मंडळी, तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की जेव्हा आपल्या घराची वास्तुशांती असते तेव्हा चुलीवर किंवा गॅसवर दूध उतू जाण्याचा प्रकार केला जातो। तर जेव्हा दूध उतू जातं तेव्हा आपल्या घराची भरभराट होते, आपल्या घरामध्ये बरकत येते असं म्हटलं जातं। त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कधी जर दूध चुकून उतू गेलं तर त्यावर नाराज होण्याचं कारण नाही, ते तुमच्यासाठी शुभचिन्ह आहे। पण मुद्दामहून दुधाला उतू जाऊ देऊ नये। अजून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमधून दररोज शुभ संकेत मिळू शकतात तर याबद्दलची देखील माहिती आहे। जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावता, उठल्याबरोबर तुम्ही मोबाईल वगैरे काहीच न हातात घेता, जेव्हा तुमचे दोन्ही हात तळहात एकमेकांच्या जवळ घेऊन त्या तळहातांकडे बघून प्रातःकालाची प्रार्थना म्हणता, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम, ही प्रार्थना जेव्हा तुम्ही दररोज म्हणायची सवय लावता तेव्हा तुम्हाला कधीच कोणत्याच कामामध्ये अडचणी येणार नाहीत। तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल। जर तुम्हाला ही सवय नसेल तर तुम्ही आजपासून ही सवय नक्की लावा। उठल्याबरोबर मोबाईल किंवा कोणतेही गॅजेट नका घेऊ, फक्त अंथरुणावर तुम्हाला उठून बसायचं आहे। फक्त तुमच्या आयुष्यातले 2 मिनिटं तुम्हाला दररोज द्यायचे आहेत। सकाळचे 2 मिनिटांनी ही प्रार्थना म्हणायची आहे, नंतर तुम्ही तुम्हाला हवी ती कामे करू शकता। बघा, तुम्हाला तुमच्या कोणत्याच कामामध्ये अडचणी येणार नाहीत, तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल। तर हा सुद्धा तुमच्यासाठी एक शुभ संकेतच आहे। तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या घरातलं एखादं कपाट उघडता किंवा एखाद्या भिंतीवर किंवा तुळशीजवळ तुम्हाला 1 किंवा 2 पाली एकदम धावताना दिसल्या तर समजून जा, हे तुमच्यासाठी खूप चांगलं असं लक्षण आहे। हा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे। जेव्हा तुम्हाला अशा 2 पाली तुमच्या समोरून चालताना किंवा धावताना दिसतात भिंतीवरून किंवा तुळशीजवळ, तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे। तुम्हाला धनलाभ सुद्धा होऊ शकतो। तर पाल दिसणं हे सगळ्यात मोठं शुभचिन्ह मानलं जातं। तसेच जेव्हा तुमच्या घरातील स्त्री म्हणजे आनंदी असते, घरातील पुरुष किंवा इतर कोणतीही व्यक्ती स्त्रियांना कोणत्याच कारणावरून दुखावत नाहीत, वाईट साईड बोलत नाहीत, ज्या घरातील पुरुष किंवा सगळ्याच व्यक्ती स्त्रियांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना योग्य तो आदर देतात
अशा वेळेस हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा शुभ संकेत असतो, कारण स्त्री ही देवीचे स्वरूप असते. स्त्रीमध्ये आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप बघतो, देवी सरस्वतीचं स्वरूप बघतो, किंवा सगळ्या ज्या देवींचे स्वरूप आहे ते आपण पाहत असतो. त्यामुळे ज्या घरातील व्यक्ती स्त्रियांचा नेहमी आदर करतात, त्यांच्यावर प्रेम करतात, तर हा प्रत्येक व्यक्तीसाठी असणारा शुभ संकेत आहे. तुम्ही जर तुमच्या घरातल्या स्त्रियांना आनंदी ठेवलं, त्यांना कोणत्याच कारणावरून दुखावलं नाही, तर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामांमध्ये अडचणी अजिबात येणार नाहीत. कारण कुठल्याही स्त्रीला घरातील सदस्यांकडून एवढीच अपेक्षा असते की तिच्याशी सगळ्यांनी प्रेमाने राहावं, तिच्याशी आदराने बोलावं, तिला कारण नसताना उगाच अपमानित करू नये. कधी तिच्याकडून काही चूक झाली तर प्रेमाने समजावं. एवढंच जर सगळं असेल तर घरातील स्त्री नक्कीच आनंदी राहते, हसत खेळत बागडत राहते. आणि असं म्हटलं जातं, ज्या घरातील स्त्री नेहमी हसत खेळत राहते, खळखळून हसण्याचा आवाज घरामध्ये घुमतो, तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी वास करते. आणि हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा जिवंत असा शुभ संकेत आहे. त्यामुळे घरातील स्त्रियांना आदर द्यायला शिका.